झिरो आवर बघता आपण ब्रेक नंतर स्वागत. आपला देश किती क्रिकेट वेडा आहे ते मी काही नव्याने सांगण्याची गरज नाही. आता क्रिकेटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर ते आहे टायमिंग. क्रिकेटमध्ये टायमिंग चुकलं की विकेट जाते. हेच टायमिंग क्रिकेट इतकंच राजकारणात सुद्धा महत्त्वाचं असतं. नाहीतर इथे सुद्धा राजकीय वाटचाल फार अवघड होऊन जाते. कधी कधी हेतू काहीही असला, भाषा कितीही चांगली असली तरी सुद्धा टायमिंग हुकलं की नुकसान होतंच. आता त्या नुकसानाची तीव्रता कमी अधिक होते. कधी मोठा राजकीय फटका बसतो तर कधी राजकीय संघर्ष वाढतो. हे का सांगतोय तर त्याचं कारण आहेत पार्थ पवार आणि काँग्रेसवरून त्यांनी केलेलं एक वक्तव्य. कालच बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी आग्रही होती, पण काँग्रेसनं उमेदवार दिला आणि त्यावर पार्थ पवारांनी आगपाखड केली. एबीपी माझाशीच बोलताना पार्थ पवारांनी बारामतीच्या उमेदवारीमुळे राज्यभरात काँग्रेसला कसा फटका बसेल, त्यांचा डाऊनफॉल होईल अशी विधानं केली. खरं तर संजय राऊतांनी सुद्धा कालच सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला चांगलं सुनावलं होतं. त्याच्या थोडं पुढे जात पार्थ पवारांनी सुनावलं. पण त्यांच्या याच वक्तव्यानं महाराष्ट्राचं राजकारण कसं तापलंय त्याची एक झलक पहा. सगळ्यांना माहिती आहे ते काय करतात ते. सगळे मोठे लोक आहेत, सगळ्यांना समजतं काय चाललंय. काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये. काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू होईल त्यांनी केलं चुकीचं नाही, चुकीचं केलं. आम्ही काय कोणाला फोन नाही करणार आहे. जे काय ते नशिबात लिहिलंय ते बघू काय व्हायचंय ते. एक प्रकारचे परिपक्वता लागते. एक प्रकारचे परिपक्वता लागते. काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये. कालची त्याची भूमिका ही चुकीचीच होती काँग्रेसच्या बाबतीत. तुम्ही सत्तेत असला काय, तुम्ही विरोधात असला काय, तुम्हाला जमिनीवर राहणं हे फार महत्वाचं असतं. काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये. या विधानाच्या अनुषंगानं न बोललेलं बळं आहेत. पण त्यांना नंतर काय त्रास होणार महाराष्ट्रामध्ये हे त्यांना दिसेल. आम्ही काँग्रेस विचाराच्या तालमीतच लहानाचे मोठे झालेलो आहोत. हा मोकळा श्वास, हे स्वातंत्र्य, हे काँग्रेस पक्षाची देण आहे, हे कोणीच नाकारू शकत नाही. काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये. पार्थ पवार वयानं लहान आहे आमच्यापेक्षा, त्याच्यामुळे मला त्याच्यावर फार काही प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही. पण फक्त मला वाईट वाटतं की काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये. तर पार्थांच्या वक्तव्यावरनं तापलेलं राजकारण पाहिल्यानंतर एक अंदाज तर नक्कीच लावला जाऊ शकतो की बारामतीची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जवळपास संपली आहे. तशी तर ती कालच संपली होती. पण पार्थ पवारांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसनं घेतलेला आक्रमक पवित्रा, त्यापेक्षाही पुढे जात पार्थ पवारांचे आजोबा शरद पवार, आत्या खासदार सुप्रिया सुळे, चुलत भाऊ आणि आमदार रोहित पवार यांनी पार्थ यांनाच कानपिचक्या दिल्या. आणि त्यावरच आहे आजचा आपला दुसरा प्रश्न. तोच पाहण्यासाठी जाऊया पोल सेंटरला. प्रश्न आहे, पार्थ यांच्या काँग्रेसवरच्या वक्तव्यावरून पवार विरुद्ध पवार असा संघर्ष सुरू झाला असं वाटतं का? होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत. तुम्हाला योग्य वाटेल त्या पर्यायावर तुम्ही वोट करू शकता. आणि आता तुम्ही म्हणाल की पवार विरुद्ध पवार असा संघर्ष कसा, तर तेही सांगतो. शरद पवारांनी बारामतीमध्ये उमेदवार देणार नाही असा निर्णय घेतला. कुटुंब प्रमुख म्हणून तो निर्णय घेतला असं सांगत असतानाच पवारांनी पार्थ पवारांच्या राजकीय परिपक्वतेवर विधान केलं. इतकंच नाही तर बारामतीमध्ये प्रचारादरम्यान आपला फोटो वापरू नये असंही त्यांनी म्हटलंय. एकूणच काय तर सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार दिलेला नाहीये, पण त्यांना पूर्णपणे राजकीय पाठिंबा आहे असंही नाही. बरं, शरद पवारांनी बोलल्यानंतर आज सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांनीही पार्थ यांच्यावर बोलण्याची संधी सोडली नाही. सुप्रिया सुळेंनी काँग्रेस किती महान आहे याचा इतिहास उजागर केला, तर रोहित पवारांनी सल्लावजा टोला हाणला. आम्ही सगळ्यांनी काँग्रेस पक्ष हा फार जवळून पाहिलेला आहे. मी स्वतः अनेक वेळा आणि याही वेळी काँग्रेस पक्षाबरोबरच लढले. त्यांच्या आशीर्वादाने, प्रेमाने, मतानेही मी निवडून आलेले आहे. आणि आम्ही सगळ्यांनी, म्हणजे दादा असेल, आदरणीय पवार साहेब तर काँग्रेसमध्येच अनेक वर्ष राहिलेले, दादा असेल, मी, आम्ही सगळेच, आम्ही काँग्रेस विचाराच्या तालमीतच लहानाचे मोठे झालेलो आहोत. तुम्ही सत्तेत असला काय, तुम्ही विरोधात असला काय, तुम्हाला जमिनीवर राहणं हे फार महत्वाचं असतं. काल पार्थकडनं जी स्टेटमेंट झाली
ही योग्य नव्हतीच. कुठं ना कुठेतरी त्याच्यामध्ये घाई गडबड आपल्याला जाणवली. कुठलाही पक्ष तसा संपत नसतो. सगळे पक्ष आपापल्या लेवलला आपली ताकद त्या ठिकाणी लावत असतात. त्यामुळे दुसऱ्या पक्षाबद्दल ते सुद्धा तो संपला वगैरे हे बोलणं तसं उचित नव्हतंच. तर सुप्रिया सुळे असोत की रोहित पवार दोघांनीही पार्थ यांना सुनावत असताना काँग्रेसलाही ऐकवलंय. पार्थ यांना उत्तर देण्याच्या नादामध्ये काँग्रेसनं अजितदादांवरून केलेल्या सोशल मीडिया पोस्टवर दोन्ही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहण्याआधी काँग्रेसनं केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये काय होतं ते सांगतो. धड भाषणही देता न येणाऱ्या कुटुंबियांच्या पूर्व पुण्याईवर आत्ताच खासदार झालेल्या मुलानं काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉलबद्दल बोलणं म्हणजे जरा जास्तच नाही झालं का? स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या महाशक्तीसमोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलानं काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील असं म्हणत महाराष्ट्र काँग्रेसनं पार्थ पवारांसह अख्ख्या राष्ट्रवादीला डिवचलं. त्यानंतर माध्यमांसमोर सुद्धा पार्थ पवारांची खिल्ली उडवली. पार्थ पवार काय बोलतोय याच्यावर लक्ष देण्यापेक्षा खरं तर ह्या निवडणुकीची प्रक्रिया आहे. निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजेत असं त्यांचं मत आहे. त्यांच्या आईने आमच्या प्रदेशाध्यक्षाला फोन केलेला आहे. पण अशा पद्धतीचं दबावतंत्राचा वापर करून आणि काँग्रेसवर टीका करून हे काही प्रश्न सुटणार नाही. आता मुद्दा हा आता प्रगल्भतेचा झालेला आहे, त्यामुळे यावर काही अधिकचं भाष्य करण्याची आवश्यकता नाही. मात्र देश जो आहे हा आणि भारत, देश आणि काँग्रेस हे दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू आहे. काँग्रेसचा जो विचार आहे हा भारताच्या DNA मधूनच तो तयार झालेला आहे. त्यामुळे काँग्रेसला संपवण्याची भाषा किंवा डाऊनफॉल या जे शब्द आहेत हे गैरलागू आहेत. याला काही प्रतिक्रिया देण्याचा आणि गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. तर पार्थ पवारांवर टीका करत असताना काँग्रेस नेत्यांनी पोटनिवडणुकीतून माघार घेणार नाही हेही स्पष्ट केलेलं आहे. सपकाळांनी तसं स्पष्ट सांगितलंय. त्यामुळे बारामतीमध्ये रणसंग्राम होणार आहे आणि प्रचारामध्ये कोणते मुद्दे गाजणार तेही दिसतंय. आता इतके वार होत असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस शांत कशी राहील? मंत्री छगन भुजबळांनी पार्थ पवारांचं वक्तव्य कसं बरोबर होतं आणि त्यांचा हेतू कसा चुकीचा नव्हता हे सांगत काँग्रेसचेच कान टोचले. इतकी मोठी राजकीय परंपरा आणि संस्कृती लाभलेल्या काँग्रेसनं आडमुठेपणा करत उमेदवार दिल्यामुळेच पार्थ पवार उद्विग्न झाले आणि बोलले असतील असं म्हणत राष्ट्रवादीतल्या ज्येष्ठांनी स्थिती हाताळली. तर तरुण नेत्यांनी मात्र थेट राहुल गांधींपर्यंत टीका केली आहे. 15 वर्ष जे आहेत सरकारमध्ये होते महाराष्ट्राचे, काँग्रेसने आमचं सरकार आणि काँग्रेसचे सगळे मुख्यमंत्री होते. विलासराव होते, पृथ्वीराज बाबा होते, सुशील कुमार शिंदे होते, अशोक चव्हाण होते. या सगळ्यांबरोबर अजितदादांनी जे आहे काम केलं आणि बऱ्याच वेळा त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री म्हणूनच काम केलं, त्यांना पूर्ण सपोर्ट केला. आणि असं असताना जर तुम्ही तुमच्या हे लक्षात येत नसेल तुम्ही त्याला काय म्हणायचं, म्हणून तो ते एक प्रकारचा त्रागा होता. पार्थदादाच्या वक्तृत्वाबद्दल तुम्ही बोलत असताना काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत राहुल गांधीजीच्या वक्तृत्वामुळे आणि नेतृत्वामुळे काँग्रेसची काय अवस्था झाली हे काँग्रेसच्या नेत्यांनी पाहावं आणि मग दुसऱ्या पक्षाच्या नेत्यावरती बोलावं. आम्हाला यावरती राजकारण करायचं नाही, परंतु आमच्या पक्षाच्या नेत्यांवरती जर टीका केली तर जशास तसं उत्तर मात्र आमच्याकडनं दिलं जाईल. आणि या सगळ्या विषयावर तुम्ही पाठवलेल्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत ते आपण बघूया. त्यासाठी जाऊया मीडिया सेंटर. एक्सवरून आलेली कुणाल यांची प्रतिक्रिया आहे. पार्थ पवार यांनी काँग्रेस पक्षावर बोलताना आधी काँग्रेस पक्षानं देशासाठी काय केलं आहे याचा अभ्यास करावा आणि अजितदादांना न्याय देण्यासाठी बघावं. कोणत्याही राष्ट्रवादी काँग्रेसला मतदानच करू नका, ही सर्व नाटकं सुरू आहेत असं सारंग यांचं म्हणणं आहे. तर एक्सवरून सारंग यांची पुढची प्रतिक्रिया, ते म्हणतात कोणत्याही राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करू नका. फेसबुकवरून विश्वास जाधव म्हणतात हा पवार विरुद्ध पवार संघर्ष नाही, ज्या सरकारमध्ये सहभागी आहेत त्या सरकारसोबत बांधिलकी दाखवण्याचा एक केविलवाणा प्रकार आहे.
तर विश्वास जाधव म्हणतात हा पवार विरुद्ध पवार संघर्ष नाही. इन्स्टावर आलेली प्रशांत यांची प्रतिक्रिया आहे. सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री झाल्या आणि पार्थदादा खासदार होतील म्हणून काही जणांचा तिळपापड झालाय. आणि यानंतर आपण बघणार आहोत पोल. महाराष्ट्रानं नेमका काय कौल दिलाय बघूया पोल सेंटरला. पार्थ पवार यांच्या काँग्रेसवरच्या वक्तव्यावरून पवार विरुद्ध पवार संघर्ष सुरू झालाय असं वाटतं का? 19,000 जणांनी वोट केलंय. 59% लोकांना वाटतं की होय असा संघर्ष सुरू झालाय, तर 31% लोकांना असा संघर्ष सुरू झालाय असं वाटत नाही. आणि यानंतर एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबूया.